म्हशीची आम्ही धार बघितली, माहिती विचारली, तो म्हणला बाबा 20-22 लिटर दूध देत्या. आम्हाला पण पटलं नाही. म्हैस 20 लिटर 27-28 लिटर वर म्हैस दूध द्यायला म्हणजे खाद्यामध्ये तुम्ही बदल केला आणि एवढं ज्यांच्या घरात जनावर आहेत तर ते दिवसभर म्हणजे वैरणीतच असतात. आमचं पण तसंच होत होतं आणि आम्ही तो फॉर्म्युला युज केल्यामुळे तिथल्यापेक्षा इथं म्हशी आमच्या जवळ दूध जास्त देतात. ह्या वर्षी तर म्हस आम्ही स्पर्धेला घातली तर ती म्हस 28-29 लिटरने कंटिन्यू चालवती. त्यामुळे ही गोकुळची आमची जी स्पर्धा आहे ह्यात कोणत्याही प्रकारचा 2 नंबर होत नाही. बाकी हिरवी वैरण आम्ही मुळात घालत नाही यांना, पूर्णच बंद केली. कधीही तुम्ही बघा. आणि हे घेत जे म्हशी असतात त्यांचा भाकड काळ जास्त असतो. मग तुम्ही तिचं 8व्या महिन्यापर्यंत आम्हाला दूध दिलंच तिने. 8व्या महिन्यापर्यंत 17-18 लिटर वर आम्हाला तिला आटवायला लागल्या. नमस्कार, मी प्रियांका मदने. मी सध्या आहे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील केरली या गावामध्ये. हा व्हिडिओ एक शेतकऱ्यांना ऊर्जा देणारा एक आजचा व्हिडिओ असणार आहे. आपण बऱ्याच शेतकऱ्यांच्याकडून म्हणजे जनावरांसाठी बरेच शेतकरी धडपडत असतात आणि त्यांची एवढीच इच्छा असते की आपल्या म्हशीने किंवा गायीने जास्त दूध द्यावं, म्हणजे त्याच्यावर त्यांचा फोकस असतो. त्याच अनुषंगाने आपण आजचा व्हिडिओ बनवणार आहोत. आणि आजचा विषय असा आहे की या केरली गावामध्येच एक प्रगतशील शेतकरी आहेत. गोकुळ दूध संघ आपल्या दूध उत्पादक शेतकरी असतात त्यांच्यासाठी दरवर्षी एक स्पर्धा भरवत असते आणि यावर्षी त्यांनी एक स्पर्धा आयोजित केलेली होती आणि त्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवणारे एक प्रगतशील शेतकरी हे त्यांच्या गोठ्यामध्ये 22 लिटर देणारी म्हणजे 21,900 म्हणजे 22 लिटरच्या आसपास दूध देणारी एक म्हैस आहे आणि त्या संदर्भात आपण दादांशी बोलणार आहोत. बघूया दादा या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांच्या पर्यंत काय अधिक माहिती पोहोचवता येते. चला तर स्पर्धा गोकुळश्री झालेली म्हैस आहे आपली. ही स्पर्धेमध्ये आता हे आलं ना, स्पर्धेमध्ये जिनं प्रथम क्रमांक मिळवला आणि 21,955 लिटर दूध देण्याचा विक्रम केला तीच ही म्हैस बघू शकता तुम्ही. बाकी गेल्यानंतर दूध किती जास्तीत जास्त आहे? सुरुवात वेळानंतर तिची एक 28-29 लिटर पर्यंत दूध देते ती. सुरुवातीला होय सुरुवातीला होय 28-29 लिटर 28-29 लिटर. ह्या बाकी सगळ्या 20 लिटर प्लस चालतात. ह्या सगळ्या बाकीच्या तरी सुद्धा एवढं त्यांनी दूध दिलं म्हणजे सुरुवातीला खूपच जास्त. आणि ह्या सगळ्या 20 लिटर देतात. 20 लिटर देतात. बघू शकताय दादांच्या गोठ्यामध्ये असणाऱ्या ह्या म्हशी. खूपच चांगल्या आणि एक बिझनेस म्हणून एक नियोजन दादानी केलं आणि ह्या मार्क्या पण नाहीत म्हणताय दिसताना एकदम हे वाटते. पण आता ह्या 2 पहिल्या वेताच्या ते एवढ्या मोठ्या आहेत, आपल्याकडे साईज किंवा हरियाणाला ही साईज एवढी भेटू शकत नाही. दिसताना पण एकदम हे वाटतंय ना, धारायला दमवत नाहीत, कुणाला पण देत हे पण तुम्ही सांगताय. पण बघा दिसताना कसे आहेत वेगळे. पण सामान्य शेतकरी नवीन आणत असताना थोडं घाबरत असते. पण दिसायला फुल साईज दिसते ना. सगळ्यात काय गोठ्याला खर्च कमी. हे त्या गोकुळश्री झालेलीच आहे, ही मुराच आहे, रेड्या ह्या म्हणजे आणताना ह्या 4-5 आणलेल्या फक्त का आता बघितल्या त्या? आता आणल्या ह्या 5 आणल्या आणि पहिला त्यांचेच रेड्या आहेत. होय तिकडे बांधलेले होते. मोठे गोकुळश्री झाली तिची, ही मुराची ही आहे. होय आणि हे चाऱ्यासाठी पण तुम्ही. नमस्कार दादा, पहिल्यांदा तर तुमचं अभिनंदन, कारण गोकुळने जी स्पर्धा आयोजित केली होती त्याच्यामध्ये तुमच्या म्हशीनं प्रथम क्रमांक मिळवून दिला. तर सुरुवातीला तर दादा मला सांगा की दुग्ध व्यवसायाकडे तुम्ही म्हणजे ह्या व्यवसायामध्ये कसं उतरलं? कारण या सगळ्या म्हशी आहेत ते जाफराबादी म्हशी आहेत, तर ह्या व्यवसायामध्ये उतरण्याचं धाडस तुम्ही कसं केलं किंवा याची सुरुवात कशी झाली? काय होतं 2007 ला आमच्या गायी होत्या. 7 पासून 16-17 पर्यंत आमच्या गायी होत्या. गायी पण आमच्याकडे जातीवंत चांगल्या होत्या, जवळजवळ 30-35 गायी होत्या. त्यात पण आमच्याकडे सगळ्या टॉप क्वालिटीच्या गायी होत्या. एक 30-35 ते 40 लिटर दूध देण्यापर्यंत गायी होत्या. त्यावेळी पण आम्ही 1-2 वेळा गोकुळश्रीला ट्राय केला, त्यावेळी आम्हाला 2 नंबर 3 नंबर असा मिळाला होता. आणि गायींचं काय व्हायचं, रोज मेंटेनन्स गायींचा असतोय, त्यामुळे ते नंतर आम्हाला नको वाटायला. आणि त्यावेळी एवढं 2014-15 पर्यंत इतकं त्यात हे नव्हतं, म्हणजे जनावरांच्या धंद्यात एवढं एक्सपान्शन झालेलं नव्हतं. म्हणजे औषध उपचार एवढं स्टँडर्ड नव्हते. काय तर झालं की वर्षाला 1-2 जनावर दगावायचा असा सगळा विषय होता. मास्टर्डीज झाला की तो कव्हर व्हायचा नाही. आता काय झालंय, सगळं चेंजेस झाल्यात.
हे खाद्य बिद्य ही अशा क्वालिटीचे आल्यात की आता ते प्रॉब्लेमच नाहीसे झाल्यात. आणि तो दुधाचा रेट बीट हे करून आम्हाला ते काही गणित बसेना असं वाटलं, म्हणून आम्ही ते गायींचं पूर्णपणे कमी केलं आणि आमचं गुराळाचा म्हणजे धंदा. गायी असताना पण डायरेक्ट तुम्ही म्हशींचं आणणं म्हणजे हे एवढीच कारण होती का म्हणजे ठरवलं? गायी आम्ही बंदच केल्या. मग जवळजवळ मला वाटतंय 15-16ला गायी बंदच केल्या. एक गाय आणि एक म्हैस साधी आमची होती. मग त्यातनंच आम्ही एक मुर्रा म्हस घेतली. मग ती एक 12 लिटर दूध देत होती आणि त्या म्हशीचा आम्ही वर्षभर सांभाळ केल्यावर आम्हाला वाटायला लागलं की बाबा हे म्हशींचं परवडतंय. तुझ्या दुधाचा दर आणि दुधाची कंटिन्युटी, वातावरणाचा काही इफेक्ट एवढा होत नाही आणि मेंटेनन्स काय नाही हे लक्षात आलं आम्हाला. आणि असंच वाटलं म्हैस घ्यायची म्हणून आम्ही आमच्या कामानिमित्त आम्ही गुजरातला गेलो होतो. गुजरातला गेल्यानंतर मग तिथनं असंच त्या म्हशी फिरत्याला आम्ही बघितल्या आणि एका म्हशीची पाडल ते एका म्हशीची आम्ही धार बघितली. माहिती विचारली, तो म्हणला बाबा 20-22 लिटर दूध देत्या. आम्हाला पण पटलं नाही म्हैस एवढं दूध देत असेल, म्हणून आम्ही ती धार बघितली. धार बघितल्यानंतर आम्हाला पटलं बाबा ही म्हैस 20-22 लिटर दूध देते. मग आम्हाला काय वाटलं ₹1,00,000 ₹1,25,00,000 पर्यंत म्हस ती आपल्याला मिळेल. आम्ही रेट विचारला तर त्यानं आम्हाला ₹3,00,000 दर सांगितला. आणि असंच 2-3 दिवस आम्ही त्या म्हशीच्या आजूबाजूला आसपास गावात जायचं, परत येऊन म्हस बघायची. 2-3 दिवस आम्ही दूधच बघत होतो. त्यातनं आम्ही धाडस करून म्हैस ₹2,00,000 ठरवली. थोडं पैसे त्याला आम्ही संस्कार स्वरूपात दिलंय आणि आम्ही डायरेक्ट गावाकडे आलो आणि घ्यायचे का नाही, आणायचे का नाही असं करत मग वडिलांना यासने विचारलं. वडील म्हणलं काय नाही, आणायची नाही. दादा आमचा गोकुळ दूध संघाला सर्व्हिसला आहे, ते पण म्हणला नाही आणायचीच. मग पुन्हा तो एकटाच गेला. मग एका मित्राला घेतला आणि तो गेला. तिथे गेला, त्यानं पेमेंट वगैरे भागवला आणि डायरेक्ट म्हैस, एकच म्हैस आमची. आम्हाला त्यावेळी ट्रॅव्हलिंग खर्च पण जास्त आला, कारण घ्यायला लागतात म्हशी 8-9 घेतल्या तर ते खर्च कमी पडते. एकच म्हैस आम्ही गुजरातवरून आणली. ते आणल्यानंतर एक 3 दिवस मला वाटतंय म्हशी एक 15-16 लिटरवर असेल. आणली त्यावेळी तिथे किती देत होते? तिथे 20 लिटर दूध कंपल्सरी ते देत होते. तुम्ही बघितलेलं आम्ही 3-4 दिवस दूध बघत होतो. त्यानंतर आम्ही इथं आणून आमच्या रोटेशनवर लावायचा प्रयत्न केला. मग आमचं थोडंसं त्यात चेंजेस व्हायचं, ते पशुखाद्य आणि हे ते ह्यात बदल व्हायचा, त्यामुळे ती त्याच्यावर जात नव्हती. आम्ही परत त्या शेतकऱ्याला फोन केला. त्यानं आम्हाला सांगितलं अशा गोष्टी करा, असं घाला. ते घालायला चालू केल्यावर काय होत होतं सुरुवातीला चाऱ्यामध्ये? तुम्ही सांगता चारा आमचा, आम्ही इथे रेग्युलर आपल्या इकडे सगळा हिरवा चारा भरपूर मिळते. आम्ही हिरवा चारा घालायचो. पुन्हा हिरव्या चाऱ्यामध्ये काय काय घालायचं? हिरव्या चारामध्ये काय मक्का असायचा, ऊस असायचा, गवत असायचं, गाजरी गवत असायचं. हे सगळं स्टँडर्ड क्वालिटीचे वैरण असायची. पण त्याला त्या पद्धतीत सूट होत नव्हती वैरण. मग नंतर त्यानं सांगितलं की तुम्ही वाळली वैरण वापरा, पशुखाद्य सरकीची वापरताय ती खालच्या क्वालिटीची, जरा स्टँडर्ड क्वालिटीची. हे सगळं सांगितल्यानंतर गुळ वापरा, हे आम्ही चालू केलं. तर चालू केल्यानंतर म्हस काय वेगळंच दूध द्यायला लागली. 20-22 लिटर, 25 लिटर, 27-28 लिटरवर म्हस दूध द्यायला लागली. खाद्यामध्ये तुम्ही बदल केला आणि एवढं वाढलंच. तिला सगळं ते पचायला लागलं खायला. ते नाहीतर काय व्हायचं, ही ओली वैरण खाली की तिचं शेण पातळ पडायचं, खाल्याला तिला काय पचायचं नाही, त्यामुळे विकनेस राहायचा. मग हे सगळं तिथलं सिस्टीम लावल्यामुळे त्याला ते मानवलं सगळं आणि त्यामुळं ती दूध भरपूर द्यायला लागली. मग तुम्ही म्हणताय वाळलेला चारा, मग त्याच्यामध्ये काय काय घालता तुम्ही? किंवा वाळला चारा कसा आहे तुम्हाला सांगतो, आता जर तुम्ही वल्ला चारा जरी वापरायला गेला तर तो तोडायचा, आणायचा, त्या शेतीत उगवायचा खर्च आणि ते जर काढला तर ते लय महाग पडतंय. इथे बी 8-9 रुपयालाच पडतंय ते. त्याच्यापेक्षा आणि रोज उठून तुम्हाला 12-1 वाजणार, वैरण घेऊन यायची, इथे हाडांची झीज होणार, इथे येऊन कुट्टी करायची, हे लाईट बिल, हे सगळा जर खर्च काढला तर ते हे आता काय होतंय, गोट्यातलं काम केलं, वैरण जागेवर असते टाकले, आपल्याला पण आराम मिळतोय आणि त्याला मेन म्हणजे त्रास होत नाही. अहो दादा, आपण आता बघतो गावाकडे हे म्हणजे ज्यांच्या घरात जनावर आहेत तर ते दिवसभर म्हणजे वैरणीतच असतात. आमचं पण तसंच होत होतं. कवा आवरायचं 1ला तर कंटाळा आलेला असायचा, फक्त घरातनं बाहेर जायला मिळायचं नाही. संध्याकाळचं काम चालू व्हायचं. आणि मेन म्हणजे वल्ल्या वैरणीत ऑक्झॅलिक ऍसिड जास्त असते, त्यामुळे कॅल्शियम
डाऊन व्हायला लागली वाटे कॅल्शियम पडत राहते त्यांचं. हम्म. हे सुक्या चाऱ्यानं कसं ते जो अर्कच असतो तो राहिलेला असतो. म्हणजे त्या शेतकऱ्यांनी तिकडेच तुम्ही फोन केल्यावर त्यांनी सांगितलं त्यांनी हे तुम्हाला? सांगितलं ना आम्हाला हे करा, आणि आम्ही तो फॉर्म्युला युज केल्यामुळं तिथल्यापेक्षा इथं म्हशी आमच्याजवळ दूध जास्त देतात. हम्म. आता ज्या परत आणि आम्ही म्हशी आणल्या त्या पण तिथल्यापेक्षा इथं दूध जास्त द्यायला लागलं. ह्या वर्षी तर म्हस आम्ही स्पर्धेला घातली तर ती म्हस 28-29 लिटरने कंटिन्यू चालवती. हा. आणि आमचं जरा काय झालं, या म्हशी आणल्यामुळे त्याचे रेडकू जरा त्या आलेल्या नवीन जनावराला भिवून दगावलं. त्या सिस्टम मध्ये लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी स्पर्धेचं दुधाचं चेकअप चालू झालं. तिसऱ्या दिवशी त्यामुळे म्हस जरा डिस्टर्ब होती. हम्म. तरी पण 22 लिटर म्हशीचं दूध भरलं. आणि डिस्टर्ब असल्यामुळे 1-2 लिटर दूध सांडलं पण गेलं, नाही तर तरी पण 25 अजून? लिटर भरलं असतं. हा सांडलं म्हणजे काढताना? हा काढताना सांडलं, कारण म्हस डिस्टर्ब होती वासरू तिचं नसल्यामुळे. इथं म्हणजे इथं येऊन हे करतात काय? इथं 3 दिवस ती दूध बघतात. 3 दिवस? 3 धारा दूध बघतात ती. संध्याकाळचं पहिला चेक करायचं, ते सोडून देतात. दुसऱ्या दिवशी सकाळी आणि त्या दिवशी संध्याकाळी असं एका दिवसात दूध धरलं जाते त्याच्यात. पहिल्या दिवशी रात्री जे काढणार ती कास रिकामी केली जाते, त्यामुळे ते त्यात धरत नाहीत. बरोबर. त्यामुळे ही गोकुळची आमची जी स्पर्धा आहे ह्यात कोणत्याही प्रकारचा 2 नंबर होत नाही. 10-12ची टीम असत्या, ती समोर असतात सगळी. पहिला नियमच आहे, जे जनावर हलणार बुजणार ते स्पर्धेत घेत नाहीत. ती घेतच नाही. 150+ जनावर होती. हा. मला वाटतं बेळगावातली पण काही जनावर, कर्नाटकातली बी जनावर त्यात सहभाग होता. कर्नाटक मधून पण? हा. पण आमच्या म्हशीत आणि 1.5-2 लिटरचा फरक आहे दुसऱ्या नंबर मध्ये. आणि सगळ्यात दुधाचा जर विषय असेल, हे ब्रीड आहे. हे ब्रीड गाईसारखं दूध देते. हे सगळ्यात महत्वाचा विषय आहे. जर जात गोत आणि ब्रीड नसेल तर तुम्ही काय सोनं खायला घातलं तर ते दूध देऊ शकत नाही. अंगातच गुण पाहिजे ना दूध देण्याचा. आणि तुम्ही वाळलेला चारा सांगत होता, मध्येच राहिला तो विषय. तर त्या चाऱ्यामध्ये काय काय म्हणजे कसं आता नियोजन वाळा करतात ते चारा थोडंसं कसा आहे सांगा. तुम्हाला सांगतो, हरभरा काढणं आम्ही एक गाडी पूर्ण घेतोय. दुसरी ही गोष्ट गाडी किती दिवसांसाठी असं? कसं असते तुम्हाला सांगतो, एका गाडीत कमीत कमी 140 ते 150 बोध येतात. त्याचं वजन वर खाली असते ते. आणि गव्हाच्या गाड्या 1-2 घेतोय, गहू बुसकट अशा. आणि हरभरा काढणं आणि गहू बुसकट, हे हरभरा बुसकट आणि गहू बुसकट हे मिक्स करून आम्ही घालतोय त्यांना. तेवढं 2च? एवढं 2च. बाकी काय आम्ही त्यात जास्त वैरणीचा हे नाही. हा, कडबा कुट्टी ह्या 3 प्रकारच्या वैरणी आम्ही मिक्स करून घालतोय. बाकी हिरवी वैरण आम्ही मुळात घालत नाही यांना. पूर्णच बंद केली? कधीही तुम्ही बघा. आणि हे घेताना एकदा घेतलं की किती दिवसांनी पुन्हा घ्यायचं मग तुम्हाला? हे वर्षाचं एकदमच घेऊन ठेवायचं. वर्षाचं एकदमच घ्यायचं. आणि किती खर्च येतो त्याचा? आता बघा, हरभरा म्हशी तुमच्याकडे किती आहे, सगळं मिळून वासरे मिळून सगळी? आता मोठ्या म्हशी आमच्याकडे 7 आहेत. आणि ही परत आता गाभाला जायला आलेली रेडका आहेत ती 3 आहेत. आणि ही 4 आहेत. म्हणजे 14-15? हो, 14-15. एक खिल्लार गाय आहे पांढरी. एवढ्या सगळ्यांसाठी तुम्ही जे खाद्य सांगितलं ते किती घेत असं, म्हणजे किती खर्च कसं आहे येतो? तुम्हाला सांगतो, हरभरा करण्याची गाडी 70-72 हजार रुपयाला बसत्या हरभरा बुसकाटची. गव्हाची गाडी 40-12 हजारला एक बसत्या. आणि कडबा कुट्टीची पण 70-12 हजारच्या आसपास अशी बसत्या. म्हणजे एक 1.5-2 लाख रुपयाची आम्ही त्याला एकदमच घ्यायचं इन्व्हेस्टमेंट म्हणजे ह्या वर्षाला घ्यायची ती पुन्हा पुढच्या वर्षी घ्यायची. त्यामुळे तुमचा वैरणीचा जो त्रास तुम्ही सांगताय गाईसाठी सुरुवातीला होता ते पूर्ण ह्या म्हशीसाठीच ते वैरणीचं तुम्हाला वाटतंय का? कुठली पण म्हैस असली तर त्यांचं काय माझं तर म्हणणं आहे बघा, हेच ट्राय सगळ्या जनावरांना केला तर 1 नंबर होईल. गाई पण आणि म्हशी पण सुरुवातीला 1-4 दिवस दूध कमी पडते ज्यावेळी तुम्ही चेंज करताय ते. पण 4-8 दिवसानंतर ज्यावेळी रोटेशन लागणार ते तुमचा कायमचा ताप गेलेला असणार. तुम्ही 4 दिवसात दूध कमी यायला लागले म्हणून जर बंद केलं तर त्याचा काय उपयोग होणार नाही. त्यांना 4-8 दिवस लागतात रूटवर राहायला, म्हणजे खायची एकदा सवय. आता ही वासरं पण आमची लहान आहेत, तेच खातात. आणि खाद्य जे आमचं असते ते हरभरा कळणा, सरकी, मक्का चुनी, गहू भुसा आणि भातकोंडा हे 5 प्रकारचं आमचं खाद्य त्यांना असते. प्रत्येकी 1-1 किलो आम्ही घालतोय. संध्याकाळी भिजवलं की सकाळपर्यंत पूर्ण फुगतं भिजवून. सकाळचं भिजवायचं ते संध्याकाळी घालायचं. एका म्हशीला जे दूध देणारे असतात तिला किती वापरतात 2 टाइमला? प्रत्येकी 1-1 किलो आम्ही एका वेळेला भिजत घालतोय. ते जी म्हस 20 लिटर प्लस दूध देते तिला 20 लिटर प्लस देते तिला. आणि बाकीच्यांना ते थोडंफार कमी त्या दुधावर राहते ते असं. प्रत्येकातलं म्हणजे सगळ्यातलं मिळून 1 किलो. सगळ्यातलं मिळून 1 किलो.
हा. दुसरं असं सांगा की आता जे म्हशी असतात त्यांचा भाकड काळ जास्त असतो, मग तुम्ही पहिल्यांदा गाई हे करत होता, तुम्ही हा, सांगितलं होय. गाई हे करत होता आणि ते लगेच म्हणजे तुम्हाला जाणवलं की त्याच्यामध्ये दराचा फरक पडतो किंवा तेवढं प्रॉफिट होत नाही प्रॉफिट होत नाही, आणि तुम्ही मेंटेनन्स बदललं मुळे. मेंटेनन्स मुळे. मग काय म्हणजे तुम्ही फरक कसा तुम्हाला दिसतो याच्यामध्ये तुम्ही बदलल्यानंतर? भाकड काळ हा स्वतःच्या डेव्हलपमेंटवर राहतोय. कसं? जनावर कसं सांभाळताय याच्यावर भाकड काळ राहतोय. आता माझी ही म्हस ज्यावेळी मी आणली पहिल्यांदा, तेव्हा आम्ही तिचं 8व्या महिन्यापर्यंत आम्हाला दूध दिलंच तिने. 8व्या महिन्यापर्यंत? 17-18 लिटरवर आम्हाला तिला आटवायला लागल्या. हा. मग तिचा भाकड काळ कसा म्हणायचा? भाकड काळ हा ऍक्च्युली आपल्या सांभाळण्याच्या पद्धतीवर आहे. कसं काय, आता पण ती गाभण आता 4-4.5 महिने होऊन गेले, तरी पण आता 20 लिटरच्या लेवलवर आहेच ती. 4.5 महिने झाले तरी हा, पण? 4.5 महिने झालं ते. ही आबाजी श्रीची जी स्पर्धा होती हम्म. त्यावेळी पण ती गाभणच होती. होय. हा, त्यात सुद्धा ते. आणि ह्यांचं मेन काय आहे बघा म्हशीचं, आणि आता जे गरम वातावरण आहे ह्याला गायी पूर्णपणे दुधाला कमी येतात. तसा ह्यांचा विषय होत नाही. वातावरणाचा किती पण फरक, आपल्यापेक्षा गुजरातला टेम्परेचर जास्त आहे, हो. त्यामुळे ह्या टेम्परेचरचा त्यांना काही इफेक्ट होत नाही. आणि जे आता म्हशीची धार काढताना, आता एवढी तुमच्याकडे जनावर आहेत तर धार काढताना मिल्किंग मशीन वापरता का हाताने काढता धार? मशीनचा विषय कसा आहे, म्हशी असा इकॉलॉजिकली जास्त हे असतात, त्यामुळे त्यांना मिल्किंग मशीन लावल्याला लगेच ते पाण्यावर ओढणे, निम्मच दूध सोडायचं, असा त्यांचा विषय असतोय. ही रेडकांची सवय म्हशीसनी का ठेवायची? आता आम्ही पहिला पाण्यावर घालायला रेडकू सोडतोय, ते तहान तोंडात धरून पाण्यावर घालतोय. पाण्यावर घातल्यामुळे ते रेडकाच्या मायेपोटी ते दूध देते. ते मशीन लावलं की ते तिची मानसिकता बिघडते पूर्णपणे. एक दिवस आम्ही मशीन आणून हा ट्राय करून बघितलाय, म्हशी काय उभारत्यात लावून घेतात, पण त्या पद्धतीत दूध निघत नाही त्यांचं. त्यामुळे तुम्ही हातानेच धार काढताय? हातानेच काढतोय, आणि काय त्याचं एवढं वाटत नाही मला हाताने धार काढायचं वगैरे काय. आता बाकीचं काम वैरण आणायचं नाही म्हणल्यानंतर काय ट्रेसचं कामच नाही हो. तिथलाच लोड सगळा कमी झाला, त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीने यांच्याकडे लक्ष देऊ शकता. आणि सगळ्यात लोकांचं काय हे आहे, लोकांना वाटतं की म्हस असली की रेडको सांभाळायला लागते. रेडको सांभाळायला काय अडचण आहे? रेडको सांभाळायला तर चांगला आहे ना, की बाबा त्याच्या हे ना ते किती पण दिवस दूध देते. रेडको असल्यामुळे ते रेडकासाठी दूध हे देतच राहते. जेव्हा रेडको नसेल त्यावेळी तिची पाणवत पण लगेच असेल? पाणवते पण लगेच हो. आणि कोणी सांगितलं की त्यांना. त्याच्यामुळं आणि भाकड काळ हा आपल्या नियोजनावर राहते हो. कसं तुम्ही काय घालताय आणि कशी डेव्हलपमेंट करताय ह्याच्यावर सगळं राहते. सगळ्यात महत्वाचं ब्रीड आहे. आणि दादा, बरेच जण असं म्हैस घेतल्यानंतर म्हणजे उड्या मारतात अशा पण हे होतं, त्याच्यामुळे नको म्हैस असे पण काही काही शेतकऱ्यांच्याकडून येत असतात, त्यांना काय सांगाल तुम्ही? हेच की उड्या मारत्या म्हणजे काय विषय, त्याला वासराची ज्या म्हशीला सवय असणार ती म्हस उड्या मारणारच नाही. लोक काय करतात, त्याला 1-2 लिटर दूध पाजण्यापेक्षा त्याला हवे आलं की पहिला फेकून द्यायचं. त्या 1-2 लिटर साठी ती 2-3 महिने दूध काढतात आणि म्हस मग उडी मारत्या. मग आता एवढ्या दिवस आता तुमचं असा दूध किती जातं डेअरीला दिवसाला? आता आमचं 100 लिटर दूध आहे. 100 लिटर? आणि ह्या वाळ्यावरणीमुळे फॅट एसएनएफ बी चांगलं लागते. फॅट किती लागतं? फॅट आमचं 7.0च्या वर आहे कायम. एसएनएफ काय 10च आहे. 10? होय. दर किती पडतो? सरासरी प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात दर वेगवेगळा असतो. तुमच्या इथं आमचा 60 रुपये प्लसच दर आहे काय लिटर? कधीच पण बिल बघितलं आमचं तर 60 रुपये प्लसच दर आहे. 10 दिवसाला तुमचं हे खर्च जाऊन, तुम्ही जे म्हटलं चाऱ्याचा हे खर्च असतो ते जाऊन तुम्हाला वर्षाला किती प्रॉफिट होतं, म्हणजे अंदाजे किती? आता कसं आहे तुम्हाला सांगतो, 10 दिवसाला आमचे 60,000 रुपये बिल होते. 60,000 रुपये बिल 10 दिवसाला आमचं होते. त्यातनं आम्हाला हे पशुखाद्याला जे आहे हे 20,000 रुपये लागतात. 18,000 ते 20,000 रुपये. वैरणला एक 6-7,000 रुपये लागतात. बाकीचं जे काय आहे मग किरकोळ प्रॉफिट. औषध पाणी हा विषयच नाही. औषध पाण्याचा विषय मुळात डॉक्टर हा जनावर गाभ घालवायलाच लागतोय. मध्ये आधी कशाला डॉक्टर लागत नाही. गाई ज्यावेळेस पाळत होता त्यावेळी जास्त हे व्हायचं. ज्याच्या 3 गाय आहेत त्याला रोज डॉक्टर लागतोय बघा. 3-4 गाय आहेत त्याला रोज डॉक्टर लागतोय.
मग आणि ज्याच्या त्याच्या संगोपनाचा विषय, आपल्याला तर अनुभव असा आलेला आहे. मी पण चांगल्या क्वालिटीच्या गायी सांभाळल्यात, सगळे केले. म्हशीला अजिबात काही सुद्धा हे येत नाही Maintenance आजारपणाचं. नाही वातावरण कसंही बदललं, काही झालं काय तरी. झालं काय फरक पडत नाही. आता तिच्या आमच्या जवळ 4-5 वर्ष ट्रायल झाल्याच हो. आणि ती आम्हाला लक्ष्मी सारखी भेटली ना, तिच्यामुळे तर आम्ही ही बाकीचे धाडस केले. मग ती आणल्यानंतर बाकीच्या पण तिकडूनच आणल्या तुम्ही? तिकडूनच आणल्या. त्या पण तिच्यापेक्षा थोड्या लहान आहेत, हम्म. पण 20 लिटर प्लसच चालतात. बाकीच्या पण. होय. आता एक सांगा दादा, महत्वाचा प्रश्न. शेतकऱ्यांनी आता बघतोय आपण, शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय किंवा हे जनावरांना किंवा म्हशी पाळणं याच्याकडे बिझनेस म्हणून बघितलं पाहिजे का? तेवढा प्रॉफिट होणार का? बिझनेस म्हणून बघितलं पाहिजे, पण ते स्टाईलने करून का उपयोग नाही. हम्म. त्याला तेवढा अनुभव घ्यायला पाहिजे. लगेच त्यातनं बाबा एवढं मला मिळणार, तेवढं मला मिळणार असं घडू शकत नाही. त्याच्यात कसा अनुभव येत जाईल, शिकत गेल्यानंतर त्याला थोडा वेळ द्यायला पाहिजे. की बाबा हे पूर्ण सगळ्या त्यातल्या नाड्या समजल्यानंतर मग त्याला कळणार की बाबा हे काय व्यवस्थित जर संगोपन केलं तर त्याला काहीच अडचण येणार नाही. आणि ह्या तुम्ही जाफराबादी म्हशी आहेत, पण दुसऱ्या जर म्हशी असतील तर त्यांचं जशा पद्धतीने तुम्ही सांगितलं चारा व्यवस्थापन केलं तर तेवढ्याच प्रतीचं तेवढंच क्वालिटी दूध आता निघणार काय का? होते, मुराची रेंज काय होत्या, 15-16 लिटर पर्यंतची मुरा दूध देऊ शकते असं मला तर वाटतं. आता माझ्याकडे मुरा एक आहे, ती मोठी आहे, फुल साईज मध्ये आहे, पण ती आम्हाला काय 15-16 लिटरच्या वर गेली नाही. मुरा पण चांगले आहे, मुरा चांगला आहे, जाफराबाद चांगला आहे, म्हैसान चांगले आहे, बन्नी म्हणून येते ती बन्नी पण चांगली आहे. म्हस ही मग चांगली 15-12-14 लिटरच्या वरची दूध देणारी कुठली पण म्हस सांभाळली तर काय चांगलंच आहे, काय माहित नाही. वार्षिक तुम्हाला किती मिळतं तसं वार्षिक याच्यातून? आता कसा विषय होता, आम्ही ह्या म्हशींना आता 1 वर्ष झालंय, आमचं ते वर्ष पूर्ण व्हायचं आहे. नाहीतर आमची ती मोठी म्हैस एक आणि 2-3च जनावर होतीत. मग आता ते किती भेटायचं वर्षाला खर्च जाऊन? ते काय आता ह्याच्यावरूनच बघा की, हे आम्हाला कसं पण 30-40 हजार रुपये 10 दिवसाला आम्हाला राहतातच. ₹1,00,000 जरी धरले तर 12-13 लाख रुपये वर्षाला आरामात राहतात. खाद्याचं सगळं बाकीचं. शेण आणि वगैरे सगळा विषय नसतो. दादा ह्या सगळ्या आता बांधून आहेत म्हशी, तर हम्म. ह्यांना दिवसाला वाळलेला चारा तुम्ही सांगताय ते किती प्रमाणात, म्हणजे कसं करतं काय त्याचं? ह्या जरा म्हशी वेटेड आहेत, जास्त मोठे आहेत. 30 किलोच्या आसपास आम्ही त्यांना चारा देतोय. दोन्ही टाइमचा? दोन एका वेळेला बाबा एक 15-16 किलो 15-16 ते किलो कसं करताय तुम्ही? असं ते आम्ही एक ठराविक मापच केले हो. मापच केलं? मापच केले, टपच त्या लेवलचा आहे, तेवढं ते भरूनच घालायचं. म्हणजे तुम्ही ते अनुभव म्हणा किंवा हा. पहिल्यांदा काही त्याच्यामुळे तुम्हाला एकदा त्यातलं जजमेंट समजलंय किती समजलं. घातलं पाहिजे, हा. त्याच्यामुळे तुम्ही ते फिक्स ठेवताय आणि त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही, प्रॉब्लेम फायदा येत पण नाही. तेवढा बरोबर. हा. भेटतोय. आता तुम्ही गुजरातवरून जाफराबादी म्हैस आणली इथं, ते एक धाडस केलं तुम्ही. पण बऱ्याच शेतकऱ्यांचं कसं असतं की त्यांचं मत असतं की वेगळ्या जातीचं जर समजा म्हैस असली तर ती लवकर गाब जात नाही, गाब जायला दमवते, किंवा त्याची निगा आपल्याकडून होत नाही. तर त्या शेतकऱ्यांना काय तुमचं वैयक्तिक काय सांगणं असेल? कुठलंही जनावर असेल ते गाभाला दमवते म्हणजे त्याला काहीतरी त्या युट्रसला प्रॉब्लेम असल्याशिवाय, ते काहीतरी त्या शरीरात कमतरता असल्याशिवाय ते गाभाला दमवत नाही. कंटिन्युटी मिनरल मिक्सचर ठेवलं जनावराला, बाबा जनावराच्या वेटनुसार 50 ग्रॅम 100 ग्रॅम हे पर डे त्याला घातलं तर ते कुठलंही जनावर तुम्हाला सांगतो प्रेग्नेन्सीला प्रॉब्लेम करणार नाही. तुम्ही मिनरल वगैरे त्याला काही नाही घातलं तर ते प्रॉब्लेम करणारच ना. ती झीज होते तिची भर झालीच पाहिजे. आणि बऱ्याच ठिकाणी मुक्त गोट्याचं पण आपण बघतो, आणि तुमचं हे बांधून आहे जनावर, मग त्याच्याकडे पण कसं बघता तुम्ही? मुक्त गोटा आणि हे बांधून असले जनावर, त्याच्यामध्ये पण काही फरक पडतो का? मुक्त हे सगळ्यात चांगलं आहे. आम्हाला मुक्तचा प्रॉब्लेम काय, ह्या म्हशीना शिंग मोठे आहेत. काय म्हशी शांत आहेत, सोडल्या तर काय प्रॉब्लेम येणार नाही, पण या शिंगाला असा आकार वेगळा असल्यामुळे शिंग अडकायचा प्रॉब्लेम यांचा जास्त होते. जर काहीतरी घासाघाशी एकामेकाला करताना शिंग अडकलं तर ते काढायलाच येत नाही, अशा प्रकारे शिंग अडकते. त्यामुळे आम्हाला मुक्त, पहिला आमचा मुक्तच होता, हे हौद बिवद आहे ते मुक्तच आहेत सगळे. होय. पण ते आम्ही तुम्ही आणल्या, तुम्ही धार मगाशी सांगितलं की धार हातानेच काढता, तर बऱ्याच ठिकाणी असं म्हणजे म्हशीची धार करताना धारेला कठीण आहे असं म्हटलं जातं, मग ह्या कशा आहेत? ह्याच्यात पण काही म्हशी सॉफ्ट आहेत, काही म्हशी कठीण आहेत, पण ती आम्हाला आता सवय झालेली आहे त्याची, त्यामुळे काय एवढा विषय येत नाही त्याचा. तर प्रत्येक शेतकऱ्यांना ऐकावी अशी छान माहिती दादाने सांगितली. खरंच ज्यावेळी आपण एखादा बिझनेस म्हणून त्याच्यामध्ये उतरत असतो त्यावेळी एक परफेक्ट नियोजन
असणं खूप आवश्यक असतं. त्यामुळं दादाने एक चारा व्यवस्थापनाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बरेच शेतकरी असे करत असतात की त्यांना वैरण आणण्यामध्येच त्यांचं दिवस जात असतो. त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी करताना त्यांना थोडीशा अडचणी येत बरोबर असतात. आहे. तुम्ही पण अनुभवलं होय सुरुवातीला. होय होय. पण आता दादांनी त्यांचा अनुभव वापरून किंवा त्यांनी गायी पहिल्यांदा पाळल्या होत्या त्याच्यानंतर म्हशीकडे ते वळले आणि एक साधारणतः वार्षिक त्यांना सगळा जे चाऱ्याचं त्यांनी सांगितलं ते वगळून 10-12 लाख आरामात त्यांचे राहत आहेत हम्म. वर्षाला. तर तुम्ही ह्याच्यामधून म्हणजे आपल्याला माहिती समजते की वाळलेला चारा घातल्यामुळे हा फरक पडला असं पण सांगतात. ते एकदम घेऊन ठेवतात. त्याच्यामुळं चाऱ्यासाठी जास्त धडपडायला लागत नाही त्यांना आणि एवढा प्रॉफिट मिळतो आणि त्याच्यामुळं बाकीच्या गोष्टी ते चांगल्या पद्धतीने लक्ष देऊ शकतात जनावरांच्या वरती. तर दादांनी खूप छान माहिती शेतकऱ्यांसाठी सांगितली आणि याचा प्रत्येक शेतकऱ्यांनी विचार करायला हवा. तर दादांच्या गोठ्यामध्ये असणाऱ्या जाफराबादी म्हशी आपण बघितल्या. दादांनी खऱ्या अर्थाने एक धाडस केलं आणि प्रत्येक शेतकरी असतो तो अशा पद्धतीचं काहीतरी नवीन करत असताना दुसऱ्या कुठल्या जातीची म्हैस खरेदी करत असताना घाबरत असतो किंवा ते धाडस तो करत नाही. परंतु दादांचा अनुभव ऐकता आपल्याला असंच म्हणावं लागेल की प्रत्येक शेतकऱ्यांना असं काहीतरी धाडस केलं पाहिजे आणि खरंच जर तुम्ही धाडस केलं नवीन काहीतरी केलं तर त्याच्यामधून नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकतो. हेच आपल्याला दादांशी बोलताना समजलं आणि खरंच मला असं वाटतं की आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून दादांनी जी महत्त्वपूर्ण माहिती आपल्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली ती नक्कीच प्रत्येक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अशी माहिती होती असंच मला वाटते आणि नक्कीच हा व्हिडिओ खऱ्या अर्थानं खूप महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण झालाय असंच मला वाटतं. आणि दादा खूप तुमचं धन्यवाद की एवढी महत्त्वपूर्ण माहिती आपण आज शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही माहिती सांगितली. त्याबद्दल तुमचे पुन्हा एकदा मनापासून आभार आहे. थँक्यू सो मच.